सरकारचा एक निर्णय आणि दोन मोठे फायदे. सध्या महाराष्ट्रात याच निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण शेतकऱ्यांची तब्बल 48,000 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करत राज्य सरकारने महावितरणासाठी मोठा मार्ग मोकळा केल्याची चर्चा आहे. पहिल्या नजरेत पाहिलं तर हा निर्णय फक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतल्यासारखा वाटतो. मात्र या निर्णयामागचं संपूर्ण गणित समोर आल्यानंतर वेगळं चित्र दिसू लागते. एकीकडे लाखो शेतकऱ्यांची वीज बिल थकबाकी माफ झाली, तर दुसरीकडे महावितरणाच्या आर्थिक पुनर्रचनेलाही मोठी चालना मिळू शकते. याच कारणामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे हा निर्णय केवळ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होता, यामागे सरकारची आणखीन एक मोठी आर्थिक रणनीती दडलेली आहे. तर मग नेमकं काय आहे हा सरकारचा मास्टर प्लॅन? शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा आणि महावितरणाच्या भविष्यातील योजनांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, आणि या निर्णयाचे राज्यातील शेतकरी आणि वीज व्यवस्थेवर पुढे काय परिणाम होऊ शकतात? तर चला या संपूर्ण प्रकरणामागचं गणित अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता नुकतीच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. कर्जमाफीच्या या घोषणेबरोबरच सरकारने शेतकऱ्यांना जुने वीज बिलाची थकबाकी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतलाय. आता यामुळे मागील काही काळातील मोठी रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. तर चला आता सर्वात प्रथम समजून घेऊयात की सरकारचा हा संपूर्ण निर्णय काय आहे आणि कोणत्या कारणाने त्याची एवढी चर्चा सुरू आहे. मित्रांनो, राज्य सरकारने 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचा सर्व कृषी पंप धारक शेतकऱ्यांना जुन्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतलाय. ही थकबाकी जवळपास 48,000 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी वर्षानुवर्षे या थकबाकीच्या ओझ्याखाली अडकले होते. मोठ्या प्रमाणात जुने वीज बिल थकीत असल्यामुळे अनेक वेळा नवीन वीज कनेक्शन, जी जोडणे, लोड भाड आणि इतर तांत्रिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता सरकारकडून असं सांगितलं जात आहे की या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील जुना थकबाकीचं ओझं कमी होईल आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक वीज सुविधा मिळणं अधिक सोपं होईल. यापूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली होती. मात्र त्या योजनेनंतरही थकबाकीचा प्रश्न कायम होता. त्यामुळे आता घेण्यात आलेला हा नवीन निर्णय या थकबाकीच्या सर्व उर्वरित प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न मानला जातोय. आता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा तर मिळालाच आहे, परंतु सोबतच शेती कामासाठी लागणारी वीज आता कोणत्याही अडचणीशिवाय उपलब्ध होणार आहे. आता इथपर्यंतची गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु या संपूर्ण निर्णयामागे चर्चेत असलेला दुसरा मुद्दा देखील तितकंच महत्त्वाचा आहे. कारण या निर्णयातून सरकारने आपला दुहेरी हेतू साध्य केलाय. त्यामुळे सरकारने फक्त शेतकऱ्यांवरील वीज बिलाची थकबाकी माफ केली एवढ्यावरच ही चर्चा थांबलेली नाही, तर उलट या निर्णयामुळे महावितरणाच्या आर्थिक पुनर्रचनेलाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता असा प्रश्न अगदी साहजिकच निर्माण होतो की शेतकऱ्यांची थकबाकी माफ करण्याचा आणि महावितरणाच्या भविष्यातील योजनांचा एकमेकांशी काय संबंध आहे. आणि याच ठिकाणी समोर येतं या संपूर्ण निर्णयामागचं आर्थिक गणित. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही कृषी वीज बिलाची मोठी थकबाकी महावितरण विभागाच्या हिशोबामध्ये रखडलेली होती. म्हणूनच प्रत्यक्षात या भल्या मोठ्या रकमेपैकी एक मोठा भाग वसूल होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं मानलं जात होतं. अशा प्रकारची ही मोठी थकबाकी कंपनीच्या आर्थिक चित्रावर थेट परिणाम करत असते. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती कागदपत्रांवर कमकुवत दिसू शकते. याच पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महावितरण विभागाचा आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग अधिक मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. याच कारणामुळे आर्थिक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या निर्णयाकडे फक्त शेतकऱ्यांचे कल्याण करणारा निर्णय म्हणून न पाहता त्यामागे असलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय फायद्यालाही पाहिलं जाते. मात्र इथे एक प्रश्न निर्माण होतो की महावितरणाच्या आर्थिक पुनर्रचना म्हणजे नेमकं काय, आणि या निर्णयाचा महावितरणाचा सूचीबद्ध करण्यामध्ये काय संबंध आहे. मित्रांनो,
या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी महावितरणाची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. महावितरण ही राज्यातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. राज्यातील लाखो ग्राहकांना वीज वितरण करण्याची जबाबदारी या कंपनीकडे असते. परंतु शेतकऱ्यांच्या थकबाकी वीज बिलामुळे कंपनीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. याच ठिकाणी आता हा सरकारचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण सरकारने ही थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महावितरणाच्या खात्यातील मोठा प्रलंबित बोजा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीचा आर्थिक ताळेबंद अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर अशा प्रकारची पुनर्रचना भविष्यातील निर्णयासाठी महत्त्वाची मानली जाते. यामुळे भविष्यात महावितरण विभाग अधिक सक्षम अशा आर्थिक रचनेत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे भविष्यात महावितरणाला सूचीबद्ध म्हणजेच लिस्टिंग करण्याचा मार्गही अधिक मोकळा होऊ शकतो, अशी सध्या चर्चा सुरू आहे. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या सरकारी कंपनीला अधिक पारदर्शक आर्थिक चौकटीत आणून अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न मानला जातो. परंतु याचा अर्थ महावितरण लगेच शेअर बाजारात येणार आहे असा होत नाही. मात्र भविष्यात अशा पर्यायांसाठी कंपनीची आर्थिक तयारी अधिक मजबूत करण्याचा हा एक टप्पा मानला जात आहे. म्हणजेच या निर्णयाकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. पहिला म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा आणि दुसरा म्हणजे महावितरणाची आर्थिक पुनर्रचना. मात्र आता या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जसे की इतक्या मोठ्या रकमेचा आर्थिक भार राज्य सरकार नेमकं कसं उचलणार, या निर्णयाचा राज्यातील तिजोरीवर काही परिणाम होऊ शकतो का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे महावितरण विभाग थकबाकी वसुलीसाठी सर्वसामान्यांचे वीज बिल तर वाढवणार नाही ना. या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच स्पष्ट होतील. म्हणूनच हा निर्णय फक्त वीज बिल माफीपुरता मर्यादित राहिलेला नसून महावितरण आणि राज्याच्या आर्थिक नियोजनाशी जोडलेला महत्त्वपूर्ण मुद्दा ठरलाय. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.